12 जनरेशन, 11 जनरेशन, 10 जनरेशन, की आता ही जी 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी तुम्ही देताय, तर त्या वॉरंटीमध्ये नक्की काय काय कव्हर होईल? 12,500 पासून लॅपटॉप स्टार्टिंग असणार. प्रत्येक लॅपटॉपमध्ये विंडोजची लायसन्स कॉपी असते. कमी बजेटमध्ये मेटल बॉडीमध्ये असं काही लॅपटॉप आहे का? त्यांना कोडिंग वगैरे करायचं त्यांच्यासाठी हा लॅपटॉप. तर हे लॅपटॉप नक्की येतात कुठे? HP आहे, डेल आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लॅपटॉप आता काळाची गरज बनत चाललेला आहे. ऑफिस असो, कॉलेजेस असो, मित्रांनो सर्वकडे लॅपटॉपचा यूज होतोय आणि आता AI पण आलेले आहे, त्यासाठी पण लॅपटॉपची गरज आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आता नवीन लॅपटॉप जर घ्यायला गेला तर त्याची प्राइस 70,000, 1 लाख अशा चाललेल्या आहेत. पण मंडळी, तुम्हाला 1-1 लाखाचे लॅपटॉप मी आज निम्म्या किमतीत तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप तुम्हाला आज पाहायला मिळणार आहेत. HP आहे, डेल आहे, लिनोवो आहे, अशा नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप आज तुम्हाला मी देणार आहे. त्याचबरोबर 12 जनरेशन, 11 जनरेशन, 10 जनरेशन, लेटेस्ट जनरेशनचे पण लॅपटॉप तुम्हाला आज मिळून जातील. त्याचबरोबर मित्रांनो, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ना, त्याच्यावरती तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी पण मित्रांनो मिळणार आहे. अख्खे पुणे तुम्ही सर्च मारा, तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी फक्त या शॉपमध्ये मित्रांनो मिळणार आहे. तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत त्रिशा कम्प्युटर्सचे ओनर राहुल सर. सर, कसे आहात? एकदम मजेमध्ये सर. सर, या व्हिडिओमध्ये आपल्या व्ह्यूअरसाठी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलात? एक तर आपल्याकडे प्रत्येक लॅपटॉपमध्ये 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. 12,500 पासून लॅपटॉप स्टार्टिंग असणार आहे. आपल्याकडे i7 12 जनरेशन पर्यंतचे लॅपटॉप आहेत. बाकी मग तुम्हाला लॅपटॉपमध्ये एक एक करून दाखवतोच त्याच्यामध्ये. सर, एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकळ चौक, रावेत येथे. आपल्याकडे येण्याचे आहे ना 3 रोड आहेत. मुंबई पुणे हायवे, औंध BRT रोड आहे आणि मुंबई एक्सप्रेस हायवे. तुम्ही एक्सप्रेस हायवेपासून एक हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि जो मुंबई पुणे हायवे जुना, तिथून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती शॉप येतं. आणि जे कस्टमर बाहेरून येणार असतील त्यांच्यासाठी देव रोडचं रेल्वे स्टेशन पण आहे आपल्या इथे. स्टेशनला तिथं उतरलं, तिथून एक हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आपलं शॉप येतं. तर बाकी मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तुम्हाला या क्षेत्रामध्ये किती वर्षाचा अनुभव आहे? ह्या कॉम्प्युटरच्या फील्डमध्ये मी 2006-07 पासून आहे. राहिलं बिझनेस, त्याच्या आधी मी जॉबच केलेला आहे. 2017 पासून मी बिझनेसमध्ये. सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवणार तुम्ही? 12,500चा लॅपटॉप आहे आपल्याकडे. लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप येतो. AMDचा A12चा प्रोसेसर असणार आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम, 256ची जी छोटी एसीडी ती M.2ची ती एसीडी आहे लॅपटॉपमध्ये असेल. चार्जिंगचं USB पोर्ट आहे, प्लस याच्यामध्ये तुम्हाला Type-Cचं बी पोर्ट बघायला भेटेल. आणि 14 स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप असेल. प्लस याच्यामध्ये सिंगल बॅटरीवरती आता लॅपटॉप आहे, पण इंटरनल बॅटरीचं बी याच्यामध्ये एक स्लॉट अवेलेबल आहे. ह्या लॅपटॉप 2 बॅटऱ्या बसतात. एकदम बेस्ट बजेट प्राईसमध्ये सरांनी हा लॅपटॉप तुमच्यासाठी खास उपलब्ध करून दिलेला आहे. 12,500 तुम्हाला मित्रांनो हा लॅपटॉप मिळतो आणि 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी पण ह्याला मिळणार आहे. आणि सर, मला एक विचारायचं होतं की हे सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आहेत, तर हे लॅपटॉप नक्की येतात कुठून? काय होतं, जे बाहेरच्या देशामधल्या ज्या कंपन्या आहेत ना, ते 2 ते 3 वर्ष लॅपटॉप यूज करतात. मग ते लॅपटॉप दुबईमधून आपल्याकडे जास्त करून येतो. 80-90% हा सगळा माल दुबईमधूनच येतो आपल्याकडे. याला आपण बिझनेस सिरीज लॅपटॉप बोलतो. म्हणजे कंपन्यांमध्ये यूज होतात. काय, होम सिरीज एक लॅपटॉप राहते, एक बिझनेस सिरीज राहते. होम सिरीज म्हणजे तुम्हाला शोरूमला बघायला भेटते ते लॅपटॉप झाले. त्याचं हार्डवेअर क्वालिटी थोडी लो असते, प्राइसिंग बी कमी असते. पण बिझनेस सिरीजमध्ये मोस्टली तुम्हाला 1 लाखाच्या वरचेच लॅपटॉप भेटतात. हार्डवेअर क्वालिटी, बिल्ड क्वालिटी याच्यामध्ये चांगली येते. त्याच्यात तुम्ही 8 तास चालवा, 10 तास चालवा, 12 तास चालवा, हे लॅपटॉप हँग किंवा शटडाऊन होत नाही. त्याच्यामध्ये हार्डवेअर क्वालिटी चांगली राहते आणि परफॉर्मन्स बी चांगले भेटतो या लॅपटॉपमध्ये. स्क्रीन क्वालिटी बी लॅपटॉपमध्ये चांगली येते त्याच्यामध्ये. त्यामुळे बिझनेस सिरीज लॅपटॉप कसं आहे, कस्टमरला परवडतात. आणि त्याच्यामध्ये आपण 1 वर्ष वॉरंटी आपण देतोच आहे. नवीन लॅपटॉपली 1 इयर वॉरंटी ती आपल्याकडे तुम्ही कोणताही लॅपटॉप घेतला त्याला प्रत्येक लॅपटॉपला 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी. कंडिशन तुम्हाला चांगली भेटेल, त्याचं काही टेन्शन नाही. आणि आपण आता वॉरंटी देणार तर कंडिशन बघायची आम्हालाच गरज आहे. कारण तुमच्या लॅपटॉपला प्रॉब्लेम जर आला तर त्याच्यामध्ये आमचे पैसे आता खर्च होणार आहे. आपण त्यातून सगळं चेक करून बघूनच लॅपटॉप देतो. मॉडेल चांगले सिलेक्टेड करून देतो कस्टमरला, जेणेकरून लॅपटॉप रिटर्न नाही यायला पाहिजे. आणि आला तर त्याची सगळी जबाबदारी त्रिशा कॉम्प्युटर घेतो. तर मित्रांनो, एकदम बेस्ट कंडिशनचे सर्व सर्टिफाईड लॅपटॉप तुम्हाला सरांनी इथे उपलब्ध केलेले आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? तर हा X1 कार्बनमध्ये लॅपटॉप आहे. एकदम लाईट वेट आणि एकदम पतला लॅपटॉप आहे बघा. एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप असणार आहे. हा i5 6 जनरेशन, 8 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड, Type-Cचं चार्जरमध्ये हा लॅपटॉप भेटेल. आणि जी प्राईज असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 17,500 रुपये. चेक करा, एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे मित्रांनो. व्हिडिओच्या मार्फत तुम्ही एकदा पाहून घ्या. जबरदस्त लॅपटॉप सरांनी एकदम बेस्ट किमतीमध्ये हा पण तुमच्यासाठी खास अवेलेबल करून दिलेला आहे.
हे जे लॅपटॉप आहेत त्याला अपग्रेड करू शकतो का? हां, काय 360चे काय लॅपटॉप आहे त्याला अपग्रेड नाही करू शकत, म्हणजे रॅम वगैरे. आता याच्यामध्ये बी रॅम नाही वाढवू शकत. पण बाकी लॅपटॉपमध्ये रॅम आणि एस-डी तर सगळ्या लॅपटॉपमध्ये वाढू शकतो. आता याला 256 आहे. मला 512 पाहिजे ते बी करून भेटेल. 1 TB पर्यंत सपोर्ट आहे मोस्टली एस-डीचा. त्याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, त्याला 16 GB पाहिजे ते बी ऑप्शन कस्टमरला अवेलेबल असणार आहे. नक्कीच. तर अपग्रेडची सुविधा पण इथे उपलब्ध आहे. इव्हन तुमच्याकडे कुठला जुना लॅपटॉप असेल त्याला जर अपग्रेड करायचं असेल त्यासाठी पण तुम्ही सरांना व्हिजिट करू शकता. आणि आपल्याकडचे जे बी लॅपटॉप आहे सगळ्या याच्यामध्ये विंडोजची लायसन्स कॉपी असणार आहे. तुम्ही 12,500चा लॅपटॉप घ्या किंवा 40,000चा लॅपटॉप घ्या, प्रत्येक लॅपटॉपमध्ये आपल्याकडे विंडोजची लायसन्स कॉपी असते. त्या आपण ठेवतो म्हणजे ठेवतोच, त्याशिवाय आपण लॅपटॉप विकायला ठेवतच नाही. ते कमी बजेटमध्ये मेटल बॉडीमध्ये असं काही लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? सर आपल्याकडे हा HP लाईटबुकमध्ये लॅपटॉप आहे, जो नवीन लोमध्ये येतो HPचा. हा मेटल बॉडीमध्ये असणार आहे. AMD Ryzen 5 प्रोसेसर असणार आहे याचा. ह्याच्यामध्ये 8 GBची रॅम, 256 SSD. कंडिशन तुम्ही दाखवू शकता व्ह्यूअरसाठी. एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. मेटल बॉडी सिल्वर कलरमध्ये. याचं तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो. AMD Ryzen 5 Pro, 8 GB रॅम, 256 SSD आणि 512 GB SSD. या दोन्ही व्हेरियंटमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे. याच्यामध्ये प्लस डेडिकेट 2 GBचं ग्राफिक्स असणार आहे. बजेटमध्ये एकदम चांगला लॅपटॉप आहे. ज्यांना कोडिंग वगैरे करायचं त्यांच्यासाठी हा लॅपटॉप चांगला आहे. ज्यांना AutoCAD किंवा डिझाईन वर्क करायचं आहे, फोटोशॉप वगैरे, त्यांच्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे. आणि स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे. हा 8,256मध्ये 20,000 आणि 8,512मध्ये 22,000. तर दोन्ही टाईपमध्ये मित्रांनो तुम्हाला हे लॅपटॉप सरांनी इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या. कमी बजेटमध्ये मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप पाहिजे असेल तर तुम्ही ह्या लॅपटॉपकडे जाऊ शकता. आणि सर जसं तुम्ही म्हणालात की आता हा AMDमध्ये लॅपटॉप आहे, तर AMD आणि इंटेल यामधलं सर्वात चांगली कंपनी कुठली? नाही, दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत. इंटेलचे भरपूर लॅपटॉप येतात, AMDचे कमी येतात. मग रायझनचा जो प्रोसेसर आहे तो प्रोसेसर चांगलाच आहे. काय फक्त कंपन्या वेगळ्या आहेत. इंटेलचे चिपसेट आहे ते वेगळे आहेत आणि AMDचे चिपसेट आहे वेगळे. पण आता रायझनने बी मार्केट बऱ्यापैकी पकडले, चांगले लॅपटॉप आहेत. भरपूर लॅपटॉप आपण सेल बी केलेले आहेत, काही इश्यू नाही लॅपटॉपमध्ये. आणि परफॉर्मन्स पण चांगला भेटतो, खूप चांगला परफॉर्मन्स आहे. सर एच प्रोसेसरमध्ये तुमच्याकडे काही लॅपटॉप आहे का? एज प्रोसेसरमध्ये ना शक्यतो गेमिंगमध्ये लॅपटॉप येतात. पण हा एक लॅपटॉप आहे आपल्याकडे i5 10 जनरेशनचा. हा 5411मध्ये मॉडेल येतो. हा i5 10 जनरेशन एच प्रोसेसरमध्ये असणार आहे. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड, 8 GB रॅम, 256 SSD. याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 24,500 रुपये. तर 24,500मध्ये तुम्हाला एच प्रोसेसरमध्ये सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला आहे. व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या. डेलचा लॅपटॉप तुम्हाला मिळते. सर जसं तुम्ही म्हणाल हा एच प्रोसेसरमध्ये आहे, तर एच प्रोसेसर, यू प्रोसेसर आणि जी प्रोसेसर यामध्ये काय फरक असतो जर आपल्या एच प्रोसेसरमध्ये काय हार्ड परफॉर्मन्स जे आहे ना त्यासाठी एच प्रोसेसर बनवलेले राहतात. यूमध्ये बी काम चालतं कस्टमरांचं, असं काय नाही आहे. आणि जी सिरीज जे आहे ना ते मोस्टली जे 11 जनरेशनपासून जे पुढचे लॅपटॉप आहेत, 11 जनरेशनला मोस्टली जी सिरीज येते. ओव्हर काय करणार त्याच्यावरती ॲक्च्युली डिपेंड राहतं. एच प्रोसेसर मोस्टली गेमिंगमध्येच येतात. हा आपल्याकडे सिंगल पीस असणार आहे जो एचमध्ये, जो i5 10 जनरेशनमध्ये असणार आहे तो. तर 10 जनरेशनमध्ये एच प्रोसेसरमध्ये सरांनी हा लॅपटॉप इथे उपलब्ध केला आहे. डेलचा पाहून घ्या. सर पुढचा लॅपटॉप कुठला आहे? सर हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा पण चांगला लॅपटॉप भेटेल. हा i5 8 जनरेशनमध्ये लॅपटॉप असेल. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी, 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी. याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 20,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 20,000 तुम्हाला सरांनी हा लॅपटॉप इथे उपलब्ध करून दिलेला आहे. हा पण एकदम जबरदस्त लॅपटॉप आहे. बजेट किमतीमध्ये तुम्हाला सर प्रोव्हाइड करताय. सर इथून लॅपटॉप घेतल्यावर प्रत्येक लॅपटॉपसोबत काय काय भेटेल? 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी आणि प्रत्येक लॅपटॉपबरोबर चार्जर. म्हणजे लॅपटॉप सोडून जर काही जर असेल तर चार्जर येतं आणि 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी येते. चार्जरला सुद्धा 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. आणि सर बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की आता ही जी 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी तुम्ही देताय, तर त्या वॉरंटीमध्ये नक्की काय काय कव्हर होईल? बघा, स्क्रीन सोडून बाकी खालचं सगळं कव्हर होतं. स्क्रीनचं काय तुम्हाला सांगतो मी, स्क्रीन झाली तर डॅमेज होते. डॅमेजमध्ये वॉरंटी कोणच देत नाही. बाकी नो डिस्प्ले वगैरे असेल तर ते मदरबोर्डमधून राहतं, त्याला वॉरंटी भेटतेच. पण स्क्रीनला क्रॅक वगैरे आहे ना, जोपर्यंत स्क्रीनला तुम्ही टच नाही करत, काही छेडछाड नाही करत, तोपर्यंत स्क्रीन खराब नसते होत. आणि मग काय नंतर ते इश्यू क्रिएट होते, सर आम्ही काहीच केलं नाही, काय नाही. त्यापेक्षा आपण क्लिअर करतो बाबा स्क्रीनमध्ये वॉरंटी नसणार आहे, कारण स्क्रीन सगळ्यात लास्टपर्यंत जाणारी गोष्ट आहे. त्याला छेडछाड करणार नाही, स्क्रीनला काही होणार नाही. वॉरंटी काय, कीबोर्ड, रॅम, SSD, स्पीकर, वायफाय, बॅटरी, मदरबोर्ड आला, चार्जर आला, याच्या खाली जे आपण सगळ्याला वॉरंटी देतो. फक्त लॅपटॉप पडला, फुटला, जळाला, पाणी पडलं
तर त्याच्यामध्ये वॉरंटी क्लेम नाही, बाकी सगळी वॉरंटी क्लेम असणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? हा एक मेटलमध्ये लॅपटॉप आहे सर, HP ProBookमध्ये. कंडिशन बघा एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. हा i5चं 11 जनरेशन असणार आहे, जो G सिरीजमध्ये येतो. याची 8 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 27,500 रुपये. 27,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे 11 जनरेशनचा लॅपटॉप सरांनी. 640G8चा लॅपटॉप असणार आहे, जो प्रोबुक तुम्हाला दाखवला i5 11 जनरेशन. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? हा इलाइट बुकमध्ये असणार आहे 840G7. हा i5 10 जनरेशनमध्ये लॅपटॉप असेल. याच्यामध्ये 16 GB रॅम, 512 GB SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GBचं अल्ट्रा HD ग्राफिक्स. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 31,500 रुपये. चेक करा, 31,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप क्लीन कंडिशनमध्ये मिळणार आहे. मेटल बॉडीमध्येच लॅपटॉप आहे. i5 10 जनरेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला हा मिळतोय. व्हिडिओच्या मार्फत आपण लॅपटॉप एकदा पाहून घ्या. आणि सर बरेचसे व्ह्युअर्स आहेत ते आपल्या पुण्याच्या बाहेरनं पण ही व्हिडिओ पाहत असतात, तर त्यांना घर बसल्या लॅपटॉप मागवता येईल का? हो, आपण लॅपटॉप कुरिअर करतोच आहे. तर समजा हा लॅपटॉप एक्झाम्पल, कस्टमरला हा लॅपटॉप पाहिजे ना असेल, त्यांना आपलं सांगितलं बाबा मला हा लॅपटॉप पाहिजे ना i5 10 जनरेशन 16512, की आपण याचा एक व्हिडिओ पाठवतो कस्टमरला पूर्ण. त्यामध्ये बॅटरी हेल्थ वगैरे, कॅमेरा, माईक, कीबोर्ड ते सगळं टेस्ट करतो आपण. एक 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ तयार होतो. कस्टमरला पाठवलं, कस्टमरचं कन्फर्मेशन आलं की नाही त्यांना हा लॅपटॉप पाहिजे नाही, त्यांनी पेमेंट केलं, एकतर सेम डे लॅपटॉप डिस्पॅच होणार किंवा त्याच्या नेक्स्ट डे लॅपटॉप डिस्पॅच होणार. पण कस्टमरला चार्जेस कुरिअरचे त्यांनाच पे करावं लागतात. बाकी लॅपटॉपची जबाबदारी आमच्यावरती राहिली, जी तुमच्या हातामध्ये पोहोचण्याची. आपण याच्या आधी कुरिअर केलेले, डॅमेज वगैरे काय होत नाही. कुरिअर व्यवस्थित पॅकिंग करून दिलं आणि तिथं लिहिलं काच का सामान, कुरिअर एकदम व्यवस्थित जातं, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आणि आपण जो लॅपटॉप दाखवतो व्हिडिओमध्ये, आपण तोच पीस कस्टमरला पाठवतो. म्हणजे आता याच्यामध्ये आणखीन बी लॅपटॉप माझ्याकडे अवेलेबल आहेत, पण आपण असं नाही करत की व्हिडिओ याचा पाठवला आहे आणि जेव्हा डिस्पॅच करायचं त्यावेळेस दुसरा लॅपटॉप आहे, ते आपण नाही करत. कस्टमरला आपण सिरियल नंबर वगैरे सेम लॅपटॉपचा देतो, जो त्यांना व्हिडिओ पाठवला आहे त्यांना तोच लॅपटॉप इथून डिस्पॅच होईल. तर घर बसल्या पण तुम्ही लॅपटॉप मागू शकता. स्क्रीनवरती नंबर दिले आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा आपल्याकडे लिनोमध्ये लॅपटॉप आहे, X13मध्ये, लिनो थिंकपॅड. एकदम हलका लॅपटॉप आहे, ट्रिम लॅपटॉप आहे बघा. एकदम चांगल्या कंडिशनमध्ये. याचं कॉन्फिगरेशन बी चांगलं आहे. हा i7चा 10 जनरेशन, 16 GB रॅम, 512 GB SSD, टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. 27,000 रुपयामध्ये हा लॅपटॉप भेटेल. फुल HD स्क्रीन, टच, बॅकलाईट कीबोर्ड आणि Type-Cचं चार्जर असणार आहे. याच्यामध्ये ग्राफिक्स येतं अल्ट्रा HD ग्राफिक्स, जे 8 GBचा असणार आहे आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटेल. टच स्क्रीनमध्ये सरांनी लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला आहे. बजेट किमतीमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या. कॉन्फिगरेशन पण जबरदस्त आहे. 2 ते 4 तास बॅटरी बॅकअप असणार आहे. आपण जे लॅपटॉप दाखवले मोस्टली प्रत्येक लॅपटॉपमध्ये तुम्हाला 2 ते 4 तास बॅटरी बॅकअप भेटतो. कंपनी सिरीज जे लॅपटॉप आहेत, बिझनेस सिरीजमध्ये बॅटरी बॅकअप चांगला भेटतो. त्याच्यामध्ये बी तुम्हाला 2 ते 4 तासचा बॅटरी बॅकअप असणार आहे. सर लिनोमध्ये आणखीन एक लॅपटॉप आहे आपल्याकडे, लिनो थिंकपॅड L13मध्ये, सिल्वर कलरमध्ये लॅपटॉप आहे. हा i7चं 11 जनरेशन असणार आहे. हा टचमध्ये लॅपटॉप येईल बघा. i7 11 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 29,500. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GBचं इंटेलचं RS ग्राफिक्स, Type-Cचं चार्जर याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. 29,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा टच स्क्रीनमध्ये सरांनी 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला आहे. आपण तुम्ही व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या. आणि सर आता कसं झालं आहे, मार्केटमध्ये आहेत ना खूप साऱ्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत. ते जे लॅपटॉप आहेत ना एकदम स्वस्तामध्ये प्रोव्हाइड करतात, तर ते लॅपटॉप घेणं योग्य राहील का? योग्य राहणार ते लॅपटॉप घेणं. काय माहिती आहे का, ते तुम्हाला कमी पैसे भेटते. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो, समजा त्या लॅपटॉपला आहे ना काही प्रॉब्लेम आला, म्हणजे स्पेअर पार्ट भेटायचं मुश्किल होतं. एक तर त्याचे शोरूम नाही आहेत. शोरूम म्हणजे ते ऑथोराइज डीलर आपण जे बोलतो. मटेरियल जर भेटलं नाही तर लॅपटॉप चालणार कसा? समजा एक्झाम्पल त्याची बॅटरी गेली, त्याला बॅटरी तर पाहिजे ना मार्केटमध्ये टाकायची. प्राईस किती राहिली. रिपेरिंगमध्ये काय लॅपटॉप आहे, ते मदरबोर्ड रिपेरिंग असतं, त्याचे पार्ट्स अवेलेबल पाहिजे नाही. ते लॅपटॉप म्हणजे काय, यूज अँड थ्रो. मला पाहिजे नाही, जोपर्यंत लॅपटॉप चालला तोपर्यंत ते तुम्हाला परवडणार. पण ज्या दिवशी लॅपटॉप खराब होईल मग तो लॅपटॉप तुम्हाला फेकूनच द्यावा लागेल. ह्या लॅपटॉपचं कसं याचं लार्ज क्वांटिटीमध्ये मटेरियल तयार होतं. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आपण काही लॅपटॉप कुरिअर पण केलेले आहेत, जे आउट ऑफ महाराष्ट्र आहे ते बी कुरिअर केले. पण याचं मटेरियल सगळीकडे तुम्हाला अवेलेबल राहणार बिझनेस सिरीजचं. लॅपटॉप घ्यायचे असेल तर ट्रस्टेड आणि नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप घ्या, जसं की HP, डेल, लिनोवो, ज्यांचे स्पेअर पार्ट्स वगैरे पण तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील.
डेलमध्ये 7420 याचं मॉडेल आहे. हा i5 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप येईल. 16 GB रॅम, 512 GB SSD आणि टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आहे. चला क्या बात आहे. 7 सिरीज आहे, एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे, हलका लॅपटॉप आहे. हा टचमध्ये लॅपटॉप असणार आहे बघा. फुल HD स्क्रीन असेल, बॅकलाईट कीबोर्ड असेल. डेल लॅटिट्यूड 7420 टच स्क्रीन, i5 11 जनरेशन, 16 GB रॅम, 512 GB SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GB इंटेलचं आयरिस ग्राफिक्स. याच्यामध्ये टाईप सीचं चार्जर येतं. याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 29,500 रुपये i5 11 जनरेशनमध्ये. 29,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळतोय. 11 जनरेशनचा सरांनी हा लॅपटॉप इथे उपलब्ध केलेला आहे. तो पण टच स्क्रीनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओच्या मार्फत पुन्हा एकदा हा लॅपटॉप पाहून घ्या. एकदम हलका लॅपटॉप आहे आणि ह्याच्यावरती पण तुम्हाला 1 वर्षाची वर्षाच्या आठवड्यात. बॅटरी बॅकअप 2 ते 4 तास असेल आणि विंडोज लायसन्स कॉपी तर सगळ्या लॅपटॉपमध्ये आहेच. तुम्ही क्वालिटी चेक कशी करता? बघा लॅपटॉपमध्ये आता हे लॅपटॉप आहे, नुसतं लॅपटॉप. आता मी तुम्हाला कॉन्फिगरेशन सांगितलं, प्रत्येक लॅपटॉपचं जस्ट कॉन्फिगरेशनच सांगितलं. नाहीतर अजून कस्टमर आला इथं आपण त्यांना कीबोर्ड चेक करून दाखवतो, पूर्ण कीबोर्ड, कॅमेरा एक गोष्ट झाली, त्याच्यानंतर माईक झाला, ब्ल्यूटूथ झालं, बॅटरीची हेल्थ महत्त्वाची राहते. आणि तुमची हेल्थ किती काय, बॅटरी बॅकअप सगळेच देतात लॅपटॉप, पण हेल्थवरती ठरतं की बाबा तुमची किती दिवस बॅटरी जाऊ शकते. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ना बॅटरीमध्ये राहतो. बऱ्याच कस्टमरचं कन्सर्न बॅटरीच राहते. मग घेताना लॅपटॉप आपण चांगले घेतो की ज्याच्यामध्ये बॅटरी हेल्थ चांगले असणार आहे, जेणेकरून ते एक तर बॅटरी परफॉर्मन्स चांगला देईल आणि जास्त दिवस जाईल. असं नाही की तुम्ही 1 वर्ष वॉरंटी तुम्हाला लगेच खर्च करायला लागलेला आहे, असं बी नाही. आणि त्याच्या आधी आलं तर आमचाच खर्च होणार आहे. मग आपण घेताना ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, एक लॅपटॉप चेक करून घेतो आपण. त्या हिशोबाने जर तो ओके असला तरच आपण इथं डिस्प्लेसाठी ठेवतो आणि तो सेल करतो. कारण काय आहे, लॅपटॉप 1 वर्षाच्या आत जर प्रॉब्लेम आला तर मलाच खर्च होणार आहे. त्यामुळे मला बी घेताना थोडं सिक्युरिटीनी बघून सगळं व्यवस्थित चालू आहे का नाही त्या हिशोबानेच मला लॅपटॉप घ्यावं लागतं. मग तुझं आपण डिस्प्लेला ठेवतो. हे सगळ्या गोष्टी काय कस्टमरला 1 वर्ष वॉरंटी आहे, त्यामुळे याच्यामध्ये आहे ना ह्या छोट्या गोष्टी ह्या बघायची गरज नाही आता कस्टमरला. कारण त्यांनी गेले काय प्रॉब्लेम आला परत माझ्या शॉपमध्ये येणार, बाबा याला हा इश्यू आहे, मी वॉरंटी दिलेली, तुम्ही तो आता रिपेअर करून द्या. मग माझा खर्च मग त्याच्यामध्ये होतो. त्यामुळे मला बी घेताना आहे ना व्यवस्थित बघून सगळं व्यवस्थित आहे का नाही, बरं आता चाललेले परत नंतर प्रॉब्लेम नको यायला हे बी बघावं लागतं. त्या सगळ्या हिशोबाने आपण लॅपटॉप चूज करतो आणि तो घेतो. पण या लॅपटॉपसाठी मला ऑलरेडी पुढं कॅशमध्ये पे करावं लागते. आता मला जर कॅशमध्ये पे करायचं तर मी खराब माल काय घेऊ, आणि जेणेकरून कस्टमरला बी खराब मालच जाईल. मलाच कॅशमध्ये घ्यायचं. आता मला लॅपटॉप नाही आवडला मी दुसरी कुठून घेऊ शकतो, कारण मला कॅश द्यायची. उधारी असलं तर उधारी खातं वेगळं राहतं. कॅशमध्ये मी सगळं मटेरियल कॅशमध्येच ठेवतो. मला लॅपटॉप आवडला, मॉडेल आवडलं, सगळं व्यवस्थित असेल तर आपण तिथं डिस्प्लेला लॅपटॉप ठेवतो. आता माझा खर्च होणार मी तो ठेवतच नाही. आणि मॉडेल बी आपण सिलेक्टेड ठेवतो. असं नाही की आपण कोणतेही मॉडेल ठेवले आणि सगळेच लॅपटॉप विकते, तसं नाही. काय लॅपटॉपमध्ये इंजिनचे प्रॉब्लेम येते, थोडं हार्डवेअर क्वालिटी लो राहते, प्राइसिंग कमी असते त्यांची, पण आपण ते लॅपटॉप इथं मग ठेवतच, आपण घेतच नाही ते तसले लॅपटॉप. आता हा जो लॅपटॉप आहे ना, हा डेलमध्ये 9 सिरीजचा लॅपटॉप आहे. तुम्हाला 4 सिरीजमध्ये लॅपटॉप दाखवायला, 7मध्ये दाखवायला हा मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप येणार आहे. एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे बघा. i7चा 11 जनरेशन आहे. त्याच्यामध्ये 16 GB रॅम, 512 GB SSD, मेटल बॉडी असणार आहे, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GB इंटेलचं आयरिस ग्राफिक्स. आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 35,500 रुपये. हा टाईप सी चार्जरमध्ये लॅपटॉप अवेलेबल असेल. 35,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. टाईप सीच्या चार्जरसोबत तुम्हाला मित्रांनो मिळून जाईल. हा पण एकदम जबरदस्त लॅपटॉप आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून. डेल लॅटिट्यूड 9420 सिरीज आहे याची. त्याच्यामध्ये आहे ना एक फीचर आहे जे मोस्टली लॅपटॉपला येत नाही. जसं कॅमेरा जर ऑन केला ना, हे ॲटोमॅटिकली इथलं हे ऑन होऊन जातं. जे सिक्युरिटी लॉक जे आहे ना, ते आता हे तुम्हाला इथं रेडमध्ये दिसेल बघा. कॅमेरा जेव्हा आपण याचं ऑन करतो ऑटोमॅटिकली याचा कॅमेरा सिक्युरिटी लॉक याचं निघून. बाकी लॅपटॉपला तुम्हाला बंद चालू करावं लागतं. पण याच्यामध्ये ते फीचर दिले, नॉर्मल फीचर आहे ते, पण सांगण्यासारखं आहे म्हणून आपण सांगतो बाबा. कारण काय आहे, 9 सिरीजमध्ये लॅपटॉप आहे, कस्टमर पैसे बी देणार आहे. एक छोट्या गोष्टी राहत्या त्या कस्टमरला सांगावं लागतं. बॅटरी बॅकअप चांगला भेटेल. फुल मेटल बॉडीमध्ये डेलमध्ये एवढे लॅपटॉप अवेलेबल नसतात, HP जास्त आहेत, पण याच्यामध्ये फुल मेटल बॉडी चांगल्या कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटेल. प्राईस बी एकदम रिजनेबल आपण ठेवलेली आहे, फक्त 35,500. i7 11 जनरेशन 16 GB 512 असणार आहे. आणि याचं स्क्रीन रेझोल्युशन जास्त आहे.
बाकी लॅपटॉपमध्ये 1920 आणि 1080 रेझोल्युशन आहे. याच्यामध्ये 1920 आणि 1200 रेझोल्युशनमध्ये स्क्रीन क्वालिटी एकदम चांगली असणार आहे याच्या लॅपटॉपची. सर सध्या 360 वाल्या लॅपटॉपची पण बरीच डिमांड आहे, तर तसं काय आहे का तुमच्याकडे? सर आपल्याकडे हा डेल लॅटिट्यूड 5300 मध्ये लॅपटॉप आहे. हा पूर्ण 360 लॅपटॉप होणार आहे, पूर्ण फोल्ड होता आणि हा टच स्क्रीनमध्ये असेल. लॅटिट्यूड 5300 i7 8 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD टच स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GB याच्यामध्ये अल्ट्रा HD ग्राफिक्स येईल. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 27,500 रुपये. 360मध्ये ना शक्यतो रॅम वाढवता येत नाही, पण ह्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला फीचर आहे, यामध्ये रॅम बी आपण वाढवू शकतो. आता 16 GB आहे, याच्यामध्ये आणखीन एक्सटेंड करता येईल. ओके, तर रॅमचा स्लॉट पण तुम्हाला मित्रांनो मिळतोय, प्लस 360मध्ये लॅपटॉप आहे, ॲज अ टॅब म्हणून पण तुम्ही वापरू शकता. तर 360मध्ये रिक्वायरमेंट असेल, प्लस टचस्क्रीन लॅपटॉप असणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओच्या मार्फत चेक करा, बेस्ट किमतीत सरांनी आपण तुम्हाला उपलब्ध केलं. सर लेटेस्ट जनरेशनमध्ये 12 जनरेशनमध्ये काय आहे का तुमच्याकडे? आपल्याकडे बघा सर, हा एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. 5430 डेल लॅटिट्यूड 5430 i7 12 जनरेशन, 16 GB रॅम, 512 GB SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, ते सिंगल रॅम आहे, आणखीन एक स्लॉट अवेलेबल रॅम वाढवायला. 512 GB NVMe SSD, जे लेटेस्टवाली SSD, लेटेस्टवाली रॅम आपण याच्यामध्ये यूज केलेली आहे. टाईप सीचं चार्जर राहील आणि ह्या लॅपटॉपमध्ये काय आहे, कोर जास्त येते. हा 10 कोर 12 थ्रेडमध्ये प्रोसेसर येतो. ज्याला एकदम हेवी टास्किंग करायचं आहे, हेवी कोडिंग करायचं आहे, मल्टीटास्किंग एडिटिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे. आणि याची प्राईस बी आपल्याकडे एकदम रिजनेबल असणार. हा 42,500मध्ये आपल्याकडे हा लॅपटॉप अवेलेबल होणार आहे. एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. डेल लॅटिट्यूड 5430, 16 GB 512, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि 10 कोर 12 थ्रेडमध्ये प्रोसेसर असेल. टाईप सीचं चार्जर आहे त्याच्यामध्ये. तर एकदम पॉवरफुल मशीन सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. 8 GB याच्यामध्ये अल्ट्रा HD ग्राफिक्स राहील. 12 जनरेशनचा मित्रांनो तुम्हाला लॅपटॉप मिळणार आहे, डेलचा असणार आहे. व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या. लेटेस्ट जनरेशनमध्ये लॅपटॉप शोध असाल तर तो पण त्रिशा कॉम्प्युटरमध्ये अवेलेबल झालेला आहे. 1 इयरच्या हार्डवेअर वॉरंटीची याच्यावरती पण तुम्हाला मिळणार आहे. याची लॉन्चिंग प्राईस 2,80,000 होती जेव्हा हा लॉन्च झाला होता. तर लॉन्च होण्याला टाईम झाला आहे आणि लॉन्चिंग प्राईस जास्त होती. आता हे लॅपटॉप महागच आहेत, आपल्याकडेच 42,000 रुपयाला आहे. आणि लेटेस्ट जनरेशनमध्ये जास्त कोर आणि कंडिशनवरती लॅपटॉप आहे, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे. येस, एकदम तुमचं हाय एंडवालं जर काम असेल मित्रांनो तर डेफिनेटली एकदम इझीमध्ये यामध्ये होणार आहे. तर कोर साईज वगैरे पण तुम्हाला जास्त मिळणार आहे, प्लस लेटेस्ट जनरेशन तुम्हाला यात मिळतं आहे. तर मित्रांनो तुम्ही त्रिशा कॉम्प्युटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी ते सर्व काही लॅपटॉप उपलब्ध केले. सर्व बिझनेस सिरीजचे लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहेत. 12,500 पासून मित्रांनो इथे सुरुवात होते, प्लस 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी तुम्हाला सर्व लॅपटॉपवरती मिळते. आणि 12 जनरेशन, 10 जनरेशन, 11 जनरेशन, 12 जनरेशनचे जे लेटेस्ट जनरेशनचे लॅपटॉप आहेत ते पण मित्रांनो सरांकडे इथे अवेलेबल झालेले आहेत. तर लॅपटॉप घ्यायचा असेल तर मित्रांनो एकच शॉप आहे, कुठलं, त्रिशा कॉम्प्युटर्स, तिथे तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. तर जाता आता 2 शब्द. आपल्याकडे एक लॅपटॉप नाही आहे याच्यामध्ये दाखवण्यासाठी, जो म्हणजे ना 4 GB डिटेक्ट ग्राफिक्सवाला. आपण लिहिलो थिंकपॅडचा लॅपटॉप तो विकतो, भरपूर दिवस झालेले. आता सध्या माल नाही, पण 2-3 दिवसामध्ये तो माल अवेलेबल होईल. ज्यांना ग्राफिक्स वर्क करायचं असेल, हेवी ग्राफिक्स वर्क, ज्यांना 4 GB ग्राफिक्स पाहिजे, 6 GB ग्राफिक्स पाहिजे, त्याच्यामध्ये लॅपटॉप येते नाही 2 ते 3 दिवसामध्ये. ज्यांना पाहिजे नसेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा. ज्या आपल्याकडे अवेलेबल असणार लॅपटॉप आपण त्याची ते लिस्ट पाठवू त्यांना, कस्टमरांना. पण 4 GB डिटेक्ट ग्राफिक्समध्ये लॅपटॉप अवेलेबल होते. आणि सर साधारण त्याची प्राइस रेंज काय असेल? जो आपण i7 9 जनरेशन विकत होतो, 16 GB रॅम, 512 GB SSD, 4 GBचं डिटेक्ट ग्राफिक्स, NVIDIA Quadro T1000, 15.6 बिग स्क्रीनमध्ये, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, तर आपण विकतो 35,500 रुपयाला. तर डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डसोबत लॅपटॉपची काही रिक्वायरमेंट असेल मित्रांनो तर तो पण लॅपटॉप एक 2-3 दिवसात अवेलेबल होऊन जाईल. स्क्रीनवरती नंबर दिला, तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा आणि तो पण लॅपटॉप तुम्हाला मिळून जाईल. सर जाता परत एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकई चौक रावेत येते. येण्याचे तुम्हाला सांगितले 2 ते 3 रोड, मुंबई पण आहे, BRT जो आहे BRT, आणि एक मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे आपल्या तिथून हार्डली 1-2 मिनिटाच्या अंतरावरती शॉप आहे. आपलं टायमिंग आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, आणि संडेला आपलं शॉप क्लोज असतं. तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.